सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा पोर्टफोलिओ बघा. इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम 5,12,000 रुपये आणि आता सध्या मार्केट व्हॅल्यू जो बघितली आपण तर 10,64,000 आहे. म्हणजेच काय की मागच्या दीड वर्ष झालं स्टॉक मार्केटनी परफॉर्म केलेलं नाहीये, मार्केट डाऊन आहे. अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा हा पोर्टफोलिओ आपल्याला पॉझिटिव्ह दाखवतोय. आणि आता जर बघितलं आपण तर याच्यामध्ये कुठले कुठले शेअर जर बाय केलेले तर ॲक्सिस बँक आहे, BSE आहे, CDSL आहे, HDFC AMC आहे, HDFC लाईफ आहे, असे असंख्य शेअर याच्यामध्ये बाय केलेले आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर यातला एक मल्टीबॅगर स्टॉक मी तुम्हाला दाखवतो की ज्याच्यामध्ये फक्त 34,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि त्याची व्हॅल्यू जर आहे ती 3,62,000 रुपये. म्हणजेच काय की या पोर्टफोलिओमध्ये असा एक शेअर आहे, असा एक मल्टीबॅगर आहे की तो खूप कमी प्राइस पासनं आम्ही बाय करतोय आणि आता सध्या जर व्हॅल्यू बघितली त्याची की 3,62,000 रुपये एकाच शेअरमध्ये फक्त 34,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून. तर अशा पद्धतीनं त्याच्यानंतर अजून काही शेअर्स बघू आपण की आता आपण रिसेंटली ऍड केलेले आहेत. जसं की ICICI बँक आहे, याच्यामध्ये पण हा जुना शेअर आहे, याच्यामध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. IRCTC आहे, हा सध्या मायनसमध्ये दाखवतोय. जिओ फायनान्स आपण आता सध्या ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर के फिनटेक आहे. LIC आपण जुना शेअर आहे तो. मॅनकाइंड आहे, त्याच्यानंतर मुथूट फायनान्स आहे. मॅनकाइंड पण आता ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर ओलेक्ट्रा आहे, नजारा आहे, सोनाकॉम आहे, त्याच्यानंतर टाटा पॉवर आहे. तर असे काही शेअर्स आहेत हे कुठल्याही प्रकारचं रिकमेंड नाहीये. फक्त तुम्हाला माझा सांगण्याचा हेतू काय की ज्यावेळेस मार्केट डाऊन असतं ना, ज्यावेळेस मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन असते त्यावेळेसच पैसे बनत असतात. आणि असा पोर्टफोलिओ निर्माण करण्यासाठी तुमची जर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये असेल किंवा स्टॉकमध्ये असेल किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये असेल, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मार्केट डाऊन असतं त्यावेळेस आपला अप्रोच कसा असला पाहिजे, आपली इन्व्हेस्टमेंट स्टाईल कशा पद्धतीने आपण जनरेट केली पाहिजे या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया की ज्यावेळेस मार्केट डाऊन असतं, ज्यावेळेस असा युद्ध कंडिशन येते किंवा अशा ग्लोबल मार्केटमध्ये परिस्थिती बिघडतात किंवा कोरोनासारखी सिच्युएशन येते, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो की पॅनिक करतो, की आपण घाबरून जातो की आता आपले पैसे डुबणार आहेत. पण तसं नसतं की अशा कंडिशन वेळेसच आपण आपलं माइंड जे आहे ते शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला रिसेंटली जो पोर्टफोलिओ दाखवला तो सडनली एका दिवसामध्ये झालेला नाहीये. त्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक मार्केटच्या डीपमध्ये काही ना काहीतरी स्टॉक त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. म्हणजेच काय की आता मागं जर बघितलं आपण तर मार्केट डाऊन होतं. त्या प्रत्येक डीपला 1 शेअर, 2 शेअर, 5 शेअर, 10 शेअर असे आम्ही एक शेअर त्याच्यामध्ये ऍड करतो. म्हणजेच काय की समजा आज मार्केट डाऊन आहे आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझा पोर्टफोलिओ डाऊन आलेला आहे, तर माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर अशा कंडिशन वेळेस मी काय करतो की स्मॉल अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे काय की समजा BSEचा स्टॉक आहे, याच्यामध्ये काय करेल मी की 2 स्टॉक ऍड करेल. माझ्याकडे जिओ फायनान्सचा स्टॉक आहे, त्याच्यामध्ये काय करेल मी 4 स्टॉक ऍड करेल. अशा पद्धतीनं कमी पैशामधनं पण आपण जर त्याच्यामध्ये स्टॉक जर कमी प्राइसमध्ये जर ऍड करत राहिलो तर एक ना एक दिवशी आपला पोर्टफोलिओ जो आहे तो पॉझिटिव्ह येतो आणि आपल्याला चांगली ग्रोथ मिळू शकते. प्रॉब्लेम काय की प्रत्येकाला काय वाटतं की हा स्टॉक वर जाणार आहे, तो स्टॉक खाली येणार आहे. तर तुम्हाला सगळ्यात क्लिअर गोष्ट एक सांगतो की कुणालाही स्टॉक मार्केटमध्ये म्हणा किंवा ग्लोबल मार्केटमध्ये कुणीही तुम्हाला असं सांगू शकत नाही फिक्समध्ये की हा स्टॉक वर जाणार आहे किंवा हा स्टॉक खाली येणार आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण डिसिजन घेतो की आपल्याला या स्टॉक्समध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची, त्याचं फंडामेंटल अनालिसिस केलं, येणाऱ्या काळामध्ये ग्रोथ चांगली होणार आहे, स्टॉक निवडला आपण आणि त्या स्टॉकमध्ये आपल्याला ज्यावेळेस पैसे इन्व्हेस्ट करायचे त्यावेळेस सगळ्यात मोठी काय गलती करतो आपण की 50,000 रुपये, 1,00,000 रुपये, 5,00,000 रुपये, 50 लाख रुपये एकाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ही सगळ्यात मोठी गलती आहे. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना कुठल्याही स्टॉकमध्ये स्मॉल अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ज्यावेळेस डाऊन मार्केट असेल ना त्याच वेळेस स्टॉकमध्ये म्हणा किंवा म्युच्युअल फंड्समध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप, फोकस कॅटेगरीचे फंड्स आहेत, याच्यामध्ये आपल्याला स्मॉल अमाऊंटनं टॉपअप करायचं आहे, तेही हळूहळू. कारण की वेल्थ क्रिएशनची जर्नी असते ही सडनली होत नाही क्रिएट. याच्यासाठी तुमच्या अंगामध्ये पेशन्स असले पाहिजे. त्यावेळेसच तुमचा पोर्टफोलिओ, तुमचे रिटर्न जे आहेत ते सगळ्यात जास्त तुम्हाला बघायला मिळतात. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय की आपण सोशल मीडियावर खूप डिपेंडंट आहे. म्हणजेच काय की सोशल मीडियावर काय सांगतात की ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा, या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, हा म्युच्युअल फंड चांगला आहे. आता सध्या जर बघितलं आपण तर स्टॉक मार्केटमध्ये जवळपास 7,000 कंपन्या आहेत. म्युच्युअल फंड्समध्ये जर बघितलं आपण तर 1,500 पेक्षा जास्त स्कीम्स आहेत. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना अशा कुठल्याही सोशल मीडियावर विश्वास ठेवायचा नाहीये. आपण जर न्यूज चॅनल बघितले, बिझनेस न्यूज चॅनल, झी बिझनेस आहे, त्याच्यानंतर CNBC आहे, असे न्यूज चॅनल असतात ना, याच्यावर जी न्यूज येते ही न्यूज खूप लेट आलेली असते आपल्यापर्यंत. म्हणजेच काय की त्या स्टॉकमध्ये, त्या शेअरमध्ये जी ऍक्शन
जी ऍक्शन होणारी असते ती आधीच झालेली असते. ज्या लोकांना बाय करायचंय त्या लोकांनी बाय केलेलं असतं आणि ज्यावेळेस न्यूज येते त्यावेळेस ते सेल करतात आणि आपण त्याच्यामध्ये एंट्री करायला चालू करतो की आपल्याला ती न्यूज खूप लेट आलेली असते. एका एक्झाम्पलसाठी समजा एक नजारा टेक कंपनी आहे की गेमिंग कंपनीमध्ये इंडियामध्ये बॅन केलं. त्याच्या 8 दिवस आधीच राकेश झुंझुनवालाची जी वाईफ आहे रेखा झुंझुनवाला, त्यांनी सगळा स्टेक जो आहे तो नजारामधला सेल केला. असे असंख्य उदाहरण आहेत की अशा न्यूज ज्या असतात ह्या लास्टला रिटेल पर्यंत येतात. त्यामुळे आपलं नुकसान होतं. त्यामुळे सोशल मीडियावर जे स्टॉक तुम्हाला रेकमेंड केले जातात किंवा न्यूज चॅनलवर जे स्टॉक रेकमेंड केले जातात याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की मार्जिन ट्रेडिंग, की भरपूर लोकांना आहे. पहिल्यांदा मी सांगतो की मार्जिन ट्रेडिंग काय असतंय की उसने पैसे घेऊन स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे. म्हणजेच काय की ब्रोकर तुमच्याकडे जर 1,00,000 रुपये असेल तर ब्रोकर तुम्हाला 2,00,000 रुपये 2,50,000 रुपयापर्यंत मार्जिन देतो की तुम्ही या मार्जिन पर्यंत शेअर घ्या आणि त्याच्यावर तो इंटरेस्ट आपल्याकडे आकारतो. तो जवळपास 18%, 20%, 25% पर्यंत असतो. त्याच्यानंतर आपण जर काही स्कीम घेतली किंवा काही त्याचा प्लॅन घेतला तर तो इंटरेस्ट जो आहे तो 14-12% पण येऊ शकतो. पण मार्जिन ट्रेडिंग करणं हे सगळ्यात धोकादायक आहे. कारण की माहीत नसतं की येणाऱ्या काळामध्ये किती दिवस अशी पॅनिक सिच्युएशन राहणार आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये या स्टॉकमध्ये मुव्हमेंट येणार आहे का नाही, या गोष्टी कुणालाही माहीत नसतात. त्यामुळे माझ्या प्रत्येक क्लायंटला मी सांगतो की मार्जिन ट्रेडिंगपासून तुम्ही दूर राहा. मार्जिन ट्रेडिंग करायची नाहीये. तुमच्याकडे जेवढी कॅशमध्ये अमाऊंट आहे, तुमच्याकडे जेवढी पैसे आहेत तेवढेच पैसे आपल्याला स्टॉकमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. त्याच्यानंतर जे नवीन इन्व्हेस्टर आहेत ते काय करतात की दररोज पोर्टफोलिओ बघतात. आता याच्यामध्ये बघितलं आपण तर स्मार्ट इन्व्हेस्टर असतील तर दररोज पोर्टफोलिओ बघणंही चांगलं आहे. कारण की काय की आपल्याला आपण त्यामध्ये अलर्ट राहतो आणि आपण काही ना काही याच्यामध्ये आपल्याला बाईंग करायचे. तुम्ही जर वर्किंग असताल तर तुम्हाला दररोज सकाळी 9 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत मार्केट बघण्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त 3 वाजता ज्यावेळेस मार्केट क्लोजिंग होणार आहे त्या 3 वाजता तुम्ही जर मार्केट फक्त 1 मिनिटासाठी बघितलं आणि आपल्या पोर्टफोलिओ मधले कुठले कुठले डाऊन शेअर आहेत, आज मार्केट खूप मोठ्या प्रमाणात डाऊन आहे का, त्यावेळेस काय करायचं की 1-1, 2-2, 3-3 क्वांटिटी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये शेअर्सची ऍड करायची. तुमच्याकडे जर म्युच्युअल फंड्स असतील स्मॉल कॅप, मिड कॅपचे किंवा फोकस कॅटेगरीचे किंवा फ्लेक्झी कॅटेगरीचे, तर तुम्ही काय करू शकता त्यामध्ये लमसम अमाऊंट ती ₹5,000, ₹6,000, ₹10,000 अशी ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल ना त्यावेळेस तुम्ही ऍड करू शकता. तर अशा पद्धतीनं करता येतं. आणि ज्यांना लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, असं डेली ॲव्हरेज करायचं नाहीये किंवा इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये, त्यांनी तर पोर्टफोलिओकडे बघितलं सुद्धा नाही पाहिजे. कारण की लॉंग टर्ममध्ये तुमची चांगली वेल्थ बनते. फक्त काय होतं की शॉर्ट टर्ममध्ये ज्यावेळेस आपण कंटिन्युअसली बघत जातो त्यावेळेस आपल्याला थोडंसं टेन्शन येतं. आपल्यामध्ये पॅनिक निर्माण होतो की आता माझे पैसे तर डुबणार नाहीयेत. त्यामुळे दररोज पोर्टफोलिओ बघणं अवॉइड करायचं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की स्टॉक मार्केट ज्यावेळेस चांगलं परफॉर्म करतं त्यावेळेस एसआयपी नंबर जे आहेत ते दर क्वार्टरला, दर महिन्याला आपल्याला वाढताना बघायला मिळतात. आणि ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल त्यावेळेस काय होतं की एसआयपी बंद होताना दिसतात, एसआयपी लोक स्टॉप करतात. हा सगळ्यात चुकीचा निर्णय आहे की ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल, मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त असेल त्यावेळेस आपण एसआयपी मध्ये तर इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे आणि एसआयपी मध्ये टॉपअप पण केलं पाहिजे. म्हणजेच काय की सध्या मार्केट परफॉर्म करत नाहीये तर मी माझी एसआयपी स्टॉप नाही करणार. माझी एसआयपी मी अमाऊंट वाढवणार, त्याच्यामध्ये मी कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट करणार, काही स्टेप अप एसआयपी लावणार की म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 महिन्यासाठी मी जास्त अमाऊंटची एसआयपी लावू शकतो. किंवा एसआयपी ज्या फंडमध्ये आहे त्या फंडमध्ये एक मी टॉपअप करू शकतो. टॉपअप तुम्ही 5,000 पासून लमसम अमाऊंट त्याच्यामध्ये करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला एसआयपी तर स्टॉप करायची नाहीये, तर एसआयपी आपल्याला वाढवायची आहे. कारण की स्टॉक मार्केट जे आहे, म्युच्युअल फंड म्हणा किंवा कुठल्याही याच्यामध्ये रिटर्न कधी देतं? हे कंटिन्युअसली दरवर्षी रिटर्न देत नसतं. म्हणजे बघायला गेलं तुम्ही जर स्मॉल कॅप म्युच्युअल फंडचे जर रिटर्न बघितले तर काही काही वर्षी ते 40%, 50%, 70% पर्यंत आहेत आणि काही काही वर्षी ते निगेटिव्हमध्ये 10%, 20%, 30% पर्यंत. जसं की कोरोना आला होता तर 40% स्मॉल कॅप फंड्स निगेटिव्हमध्ये होते. त्यामुळं कंटिन्युअसली तुम्हाला रिटर्न मिळणार नाहीयेत. एखाद्या वर्षीच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळतील की तुम्ही मागं जे तुम्हाला रिटर्न मिळाले नाहीत ना ते एकाच वर्षात मिळतील. त्यामुळं मार्केटमध्ये राहणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जे आहे की अशा डाऊन मार्केटमध्ये वीक फंडामेंटल वाले जे स्टॉक आहेत ना ते एक्सपोज होत असतात. ज्यावेळेस मार्केट डाऊन असतं आणि त्याच्यामध्ये जर जास्त स्टॉक खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर डाऊन झाले असतील ना त्यांचे फंडामेंटल वीक असतात. आणि डाऊन मार्केटमध्येही जर त्या ज्या स्टॉकची चांगली सिच्युएशन आहे म्हणजे मार्केट जर 20% डाऊन आहे आणि स्टॉक जर फक्त 2%, 5%च डाऊन असेल ना तर त्या स्टॉकचे फंडामेंटल चांगले असू शकतात.
फंडामेंटल चेक करण्यासाठी बॅलन्स शीट बघणं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण स्टॉक सिलेक्शन केल्यानंतर चांगल्या स्टॉकमध्येच आपण इन्व्हेस्टमेंट करायची, जसं की ब्ल्यू चिप स्टॉक आहेत, म्हणजे जसं की HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, TCS आहे. आता सध्या जर बघितलं आपण तर IT सेक्टरमध्ये जवळपास 20 ते 25% डाऊन आहेत. येणाऱ्या काळामध्ये AI मुळे लोकांचे जॉब जातील, पण ज्या ह्या कंपन्या आहेत, या कंपन्या जर तुम्ही बघितलं, अँथ्रोपिक म्हणा किंवा ह्या ज्या आता लेटेस्टमध्ये मार्केटमध्ये आलेल्या कंपन्या आहेत, यांचं जर व्हॅल्युएशन बघितलं आणि आपल्या इथल्या इंडियन कंपन्यांचं व्हॅल्युएशन जर बघितलं, तर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इन्फोसिस म्हणा, TCS म्हणा, अशा कंपन्या या टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतील किंवा यांच्या इन हाऊसमध्ये ती क्लाउड जे आहेत एजंट ते बनवतील. त्यामुळे या IT कंपन्या तर येणाऱ्या काळामध्येही राहणार आहेत आणि याला चांगले दिवस येणार आहेत. अशा सिच्युएशनमध्ये आपण IT स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करणं, ॲव्हरेज करणं हे महत्वाचं आहे. त्याच वेळेस लॉंग टर्ममध्ये पैसे बनतात. त्याच्यानंतर काय आहे की डायव्हर्सिफाईड करायचं. डायव्हर्सिफाईड कसं करायचंय की एकाच सेक्टरला फोकस करायचं नाही. म्हणजे काय आहे की कुणाकुणाच्या मी पोर्टफोलिओमध्ये बघतो की बँकिंगचे स्टॉक आहेत सगळे, अशा पद्धतीने करायचं नाहीये. किंवा कुणाच्या पोर्टफोलिओमध्ये बघतो की सगळे ITचे स्टॉक आहेत, असं करायचं नाहीये. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फार्मा स्टॉक पाहिजे, ऑटो स्टॉक पाहिजे, त्याच्यानंतर बँकिंग स्टॉक पाहिजे, फायनान्सचे स्टॉक पाहिजे, मार्केट रिलेटेड जे आहे स्टॉक जसं की BSE, CDSL, MCX, माय कॅम्प्स आहे, AMC स्टॉक आहेत, HDFC AMC आहे, निपॉन AMC आहे. अशा पद्धतीनं हे सगळे स्टॉक जे आहेत ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पाहिजेत. हॉस्पिटल चेनवाले स्टॉक आहेत, जसं की अपोलो हॉस्पिटल आहे, DM हेल्थ केअर आहे. अशा पद्धतीनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमचा पोर्टफोलिओ टोटली डायव्हर्सिफाईड पाहिजे. त्याच्यानंतर काय की एमर्जन्सी फंड ठेवणं पण खूप महत्वाचं आहे. प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला अशा डाऊन मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला पैसे शिल्लक नसतात. त्यामुळे काय करायचं की ज्यावेळेस आपल्याला आता सध्या मार्केट समजा पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला पैसे जमा करायचे, तर आपण काय करायचं की लिक्विड फंड असा एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 6-7% इंटरेस्ट मिळतो, किंवा कॉर्पोरेट बॉन्ड फंड किंवा शॉर्ट ड्युरेशन फंड याच्यामध्ये 6-7-8-9% पर्यंत तुम्हाला रिटर्न मिळू शकतात. थोडीशी रिस्क असते, पण रिस्क जर बघितली आपण, मागची हिस्ट्री जर काढली, तर असं कधीही झालेलं नाही की याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर लॉस होईल. असं लॉस होत नसतो. त्यामुळे शॉर्टमध्ये अमाऊंट जे आहे ते आपण लिक्विड फंडमध्ये जमा करायचे. आणि ज्या वेळेस मार्केट डाऊन असेल अशा कंडिशनमध्ये ते पैसे जे आहेत ते आपण स्टॉक बाय करण्यामध्ये, स्मॉल कॅप, मिड कॅपचे फंड्स बाय करण्यामध्ये ते पैसे युटिलाइज करायचे. आणि त्याच्यानंतर की ज्यावेळेस आपण काय करतो की स्टॉकमध्ये बघा की ज्यावेळेस आता सध्या तुम्हाला एक मी पोर्टफोलिओ दाखवला होता की त्याच्यामध्ये एका स्टॉकने खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेलं आहे. प्रॉब्लेम काय आपला की आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपल्या पोर्टफोलिओमधली जी परफॉर्म करणारी कंपनी आहे, जी चांगली कंपनी आहे, तीच सेल करायचा प्रयत्न करतो. आणि ज्या बाकीच्या भंगार कंपन्या आहेत तशाच पोर्टफोलिओमध्ये त्या साचल्या जातात, वाढत जातात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना जो आपला अप्रोच असला पाहिजे, जी कंपनी परफॉर्म करणार आहे. तुम्ही जर 15 कंपन्या घेतल्या तुमच्या ह्याच्यामध्ये, स्टॉक घेतले, तर त्या 15च्या 15 तुम्ही जर लॉंग टर्ममध्ये 10 वर्ष जर ठेवल्या, तर त्या 15 चालणार नाहीयेत. त्यातल्या 10 कंपन्या बंद होऊन जातील. पण ज्या 4-5 कंपन्या ज्या राहिलेल्या आहेत, त्या कंपन्या तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न देतील. तुमचा पोर्टफोलिओ मध्ये चांगली वेल्थ क्रिएट करून देतील. त्यामुळे चालणारी जी कंपनी आहे, जी पॉझिटिव्ह कंपनी आहे पोर्टफोलिओ मधली, ती सेल कधीही करायची नाहीये. हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये म्हणा किंवा म्युच्युअल फंडमध्ये म्हणा, ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा अप्रोच ठेवता, तो अप्रोच जो आहे तो लॉंग टर्मचा पाहिजे. लॉंग टर्म म्हणजे काय की 5 वर्षाच्या प्लस, की 5 वर्षापेक्षा जास्त मी इन्व्हेस्टमेंट करायची असेल मला, थांबण्याची जर कंडिशन असेल, तरच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये म्हणा किंवा शेअर मार्केटमध्ये एंट्री करा. त्याच्या आधी तुम्ही एंट्री करायला नाही पाहिजे, कारण की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप असते आणि ज्यांनी ज्यांनी 5 वर्षाच्या जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते सगळे पॉझिटिव्हमध्ये आहेत. त्याच्यानंतर बघा की निर्णय जो घ्यायचा आहे आपल्याला, तो डाटा बेस घ्यायचा आहे. म्हणजेच काय की ग्लोबल मार्केटचा थोडासा आपल्याला अभ्यास करायचा आहे की आता सध्या मार्केटमध्ये सिच्युएशन काय आहे आणि त्या पद्धतीनं आपण निर्णय घ्यायचे. किंवा आपण असं करू शकतो की आपण एक रूल बनवू शकतो की समजा बँक निफ्टी आपलं मिड कॅप म्हणा किंवा स्मॉल कॅप म्हणा, की याच्यामध्ये 2% 2.5% जर जास्त डाऊन असेल तर मी इन्व्हेस्टमेंट करणार, त्यावेळेस टॉपअप करणार. किंवा माझा जो शेअर आहे त्या शेअरमध्ये 3% 4% पेक्षा जास्त जर डाऊन असेल तर त्या दिवशी मी स्टॉक बाय करणार. तर अशा पद्धतीनं आपण रूल बेस सुद्धा याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि लॉंग टर्म मध्ये चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो. आता ह्या सगळ्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्यात, याच्यामध्ये मानसिकता हा सगळ्यात मेन फॅक्टर आहे की तुम्हाला वेट करायचंय. तुम्हाला
हळूहळू इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तुम्ही बघा, तुम्ही निगेटिव्ह कधीच राहणार नाहीयेत. मी तुम्हाला जशा पद्धतीने सांगतोय, तशा पद्धतीनं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीयेत. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.